महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये समावेश असणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर वास्तुकला आणि शिल्पसौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे। सध्या या मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षण आराखड्याची अंमलबजावणी होत आहे। त्यातून मंदिर परिसरात उजेडात आलेला प्राचीन ठेवा, शिलालेख यांचा अभ्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मंदिर परिसराची पाहणी केली। यामध्ये प्राचीन ठेवा आणि सध्या मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। राज्य शासनाचा पुरातत्व विभाग, कोल्हापूर महापालिका, देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सध्या युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे। पहिल्या टप्प्यात 143 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। सध्याच्या कामांमुळे मंदिर परिसरात काही महत्त्वपूर्ण शिलालेख उजेडात आले आहेत। त्यांचा अभ्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने व्हावा अशी मागणी पुढे आली आहे। त्यातूनच हे काम पुरातत्व विभागाच्या चेन्नई इथल्या कार्यालयाकडून करून घेण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यासाठी चेन्नईचं पथक पुढील महिन्यात कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाई मंदिर परिसरात सापडलेल्या प्राचीन ठेव्यांचा अभ्यास करणार आहे। त्यामध्ये 7 मूर्तिलेख, सन 2023 मध्ये उजेडात आलेल्या 12व्या शतकातील देवनागरी शिलालेख, 64 योगिनी मूर्तींच्या चरणाखाली मिळालेली प्राचीन शिल्प, कसबा बावडा इथल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मिळालेले विरगळ शिलालेख, ओवऱ्यांमध्ये सापडलेल्या प्राचीन मूर्तींचा अभ्यास केला जाणार आहे। त्यातून 400 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या आणि हेमाडपंथीय शैलीतील या अंबाबाई मंदिराचे अंतरंग उलगडण्यास मदत होणार आहे। या दृष्टीनं आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मंदिर परिसराची पाहणी करून प्राचीन ठेव्यांची माहिती घेतली। लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील महिन्यापासून श्री अंबाबाई मंदिर परिसराचा चेन्नई इथल्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीनं अभ्यास सुरू होणार आहे। यावेळी सचिव शिवराज नाईकवाडे, पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते।